हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विरू थांबणार आहे जरा. तर आज मी खूप जास्त खुश आहे. म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच खुश होते, पण आज मला तुम्हाला ते दाखवायचं आहे मी का खुश आहे. तर वेळ न घालवता मी आता तुम्हाला दाखवणार आहे. आणि इकडे आलेला आहे माझा गुगल ॲडसेन्स. तर म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं हे कधी आपल्या हातात येते. तर आज माझं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि ही एवढी माझी मेहनत आज साकार झालेली आहे. मग वीरा, कसं वाटते तुला आज? मला काय नव्हतं. तुला काय कागद तर भेटला हा कागद आहे वीरा, पण ते माझ्यासाठी कागद नाहीये, कळलं का तुला? अरे कागद तर बनवले ना. हो 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 हो. तर फाडले तर काय काम. हे गेलेत बाहेर आणि यांना मी काय बोलले माहितीये का, आता म्हटलं चला, आता तुम्ही डॉलरमध्ये कमवत होते ना अमेरिकेला, तर आता मी पण डॉलरमध्ये कमवायला लागलेली आहे तुमच्यासारखी. तर खूप हसायला लागले ते, त्यांना पण छान वाटलं. माझा पिन आला आणि काही नाही, हेच सांगायचं होतं तुम्हाला. तर चला, बाय बाय. हॅलो फ्रेंड्स, तर ना आता यांच्या तिघांची झालेली आहे आंघोळ. ते झालेत मस्त फ्रेश आणि आता मी बनवत आहे गोड मस्त शिरा. कारण आजची न्यूजच एवढी छान आहे की माझा पिन आलेला आहे, म्हणून मी शिरा बनवत आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आमचा नाश्ता रेडी झालेला आहे आणि बाबा करत आहेत नाश्ता. बाबा, कसा झालाय शिरा? बाबा, शिरा कसा झाला? छान झाला ना? वा. तर चला नाश्ता करतो आम्ही आणि शिव पण खाते इकडे आई सोबत. हो ना बाळा? तर चला नाश्ता करतो आणि मग भेटतो. मी सोडलेला आहे बीडला ॲबॅकसच्या क्लासला आणि आम्ही चाललेलो आहोत झुडिओमध्ये. फायनली मी यांना घेऊन चाललेले आहे झुडिओमध्ये. मुंबईला गेलो, शॉपिंग केली, पण मला ती शॉपिंग म्हणजे कपडे मला व्यवस्थित आले नाही. तब्येत जास्त झाली, मापाचे भेटले नाही. साईज एक आणली, साईज एक झाली. हो, असंच झालं की ना माझी तब्येत झालेली आहे जास्त. एवढं काय लाजायचं. आणि आम्ही जी शॉपिंग केली ना ती पूर्ण मला टाईट झाली, म्हणजे मला काहीच बसलेलं नाही आहे व्यवस्थित. म्हणून आता आम्ही चाललेलो आहोत झुडिओला शॉपिंग करायला. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. बाबा आहे ना, बाबा माझी एवढी घालवता ना की बस. हे ना बाबा, तुम्ही तेवढ्याच कामाला आहे फक्त, बरोबर ना? चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्हाला काम नाही काही, आम्ही करतो तुमचे व्हिडिओ कंटिन्यू. हे ना खूप मस्करी करता, कधी कधी एवढी मस्करी करता ना ती माझ्या डोक्याच्या वरून जायला लागते. चला जाऊ द्या, 2 महिने सहन करायचे, जास्त थोडी. डोक्यात जायला डोक्यात काय पाहिजे ना, डोकं रिकाम आहे त्याच्यामध्ये, डोक्याच्या वरून जातो. 2 महिने हो बाबा, फक्त 2 महिने. डोक्यात काय असेल ते डोक्यात, जास्त दिवस नाही, फक्त 2 महिने. चलो बाय. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत झुडिओमध्ये आणि मला शॉपिंग करायची म्हटल्यानंतर मी खूप खुश असते. चला. स्वाती, आवर पटकन. एवढी पिशवी भरवायची, एवढी. हा एवढा मोठा भोत भरवायचा आहे आपल्याला, त्याच्यामुळे तू पटपट आवर पटकन. पाठीमागचा. आत्ता वाजलेले आहेत 4 आणि मम्मी आलेली आहे आज म्हणजे आत्ताच आले आहे. जस्ट एक 15-20 मिनिट झाले तिला येऊन. आणि मी ठेवलेला आहे चहा. म्हटलं तर चहा घ्यावं, मस्त फ्रेश झालेले आहे मी. आणि आता मम्मीला घेऊन जायचं आहे हॉस्पिटलमध्ये. आता तिचं डोळ्याला लाल पूर्ण गेलेला आहे, फक्त डोळ्या दुखतोय तिचा, म्हणजे असं टोचल्यासारखं होतंय. तर तिकडे जायचं आहे आता आम्हाला. तर चहा ठेवते. वीरला सोडायचं आहे क्लासला, तर त्याला क्लासला सोडू आणि आम्ही निघू. काय पाहिजे?
पाणी पाहिजे, तिला पाणी दे दीदी. इकडे झालेला आहे चहा रेडी. चलो चाय पिलो, चाय. पेला घे, इकडचं कप घे. तू कधीपासून चहा प्यायला लागला? चहा दूध प्यायचंय का? ठीक आहे. आत्ताच ना वीच्या अबॅकसच्या टीचरचा फोन आला होता आणि मॅम बोलल्या, काल आम्ही गेलेलो तेव्हा त्याचं हॉल तिकीट घेऊन आलो आणि आत्ताच त्यांचा फोन आला तेव्हा ते बोलल्या की त्या वीचे ना आयडेंटिटी कार्ड आमच्याकडेच आहे, ते घेऊन जा. तर आता मी थोड्या वेळात जाईल, आयडेंटिटी कार्ड घेऊन येईल आणि उद्या आहे वीचा पेपर. तर उद्या पेपरला पण घेऊन जायचं आहे त्याला समनापूरला आहे पेपर, तर तिकडे जाऊ. आणि पूर्ण दिवस म्हणजे त्यांचं पहिल्यांदा आहे पेपर, म्हणजे 9:30ला त्यांना आतमध्ये घेतील, 11 वाजता सोडतील. 5 मिनिटाचाच पेपर आहे, पण आतमध्ये काय प्रोसेस आहे ती मला माहीत नाही आहे. आणि त्याच्यानंतर मूवी दाखवणार आहे त्यांना, छावा. बाबा तुम्ही ना माझी ना अजिबात हे करू नका, मस्करी. पाठीमागून ह्यांचे ना काहीतरी पाठीमागणं ना असे कार्टून सारखे माकड, काल माकड जास्त बघितले ना त्याच्यामुळे ते असं मध्ये मध्ये ते अशी वेगळेच रिॲक्शन देत राहतात. तर मूवी बघणार आहे आणि त्याच्यानंतर 3-2:30च्या नंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे आणि मग त्यासाठी पण आम्हाला थांबायचं आहे. म्हणजे आम्ही वीरला तिथे सोडू, घरी येऊ आणि पुन्हा आम्ही जाऊ. तर असं आहे उद्याचं रुटीन. बघू आता पुढे काय होतं, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता श्रूची झोप झालेली आहे. श्रू गेलेली आहे काकूकडे आणि तिचं चालू होतं, एकटीच चालली, निघाली हॉलमधनं. मी म्हटलं श्रू कुठे चालली, तर श्रू बोलते मी काकूकडे चालली, आई काकूकडे. आणि झोपेतनं उठली आणि डायरेक्ट तिकडे निघून गेली आहे. जा मग साची, आता तिला घेऊन या आणि मग जायचं का बाबा आता कुठे फिरायला? का बरं? बाबांनी लावला डोक्याला हात. बाबा मी तुम्हाला दाखवते, हे बघा बाबा. आता वीरने तर डायरेक्ट तोंडच झाकून घेतले बाबांचं. हा बाबा, म्हणून आमचे बाबा आहे ना खूप छान आहे, खूप छान स्वभाव आहे. आम्हाला आहे ना फिरायला घेऊन जाता आणि थोडेसे नाटकं करतात. नको वीर, लागेल बाबांना. वीरा बाबा कालचा डायलॉग कोणता होता बाबा? बाबा हा कानुले. श्रीऊ हे बर का, हे बघा, हे असं करत असतात मध्ये मध्ये. श्रीऊ तू काकूकडे गेलेली. श्रीऊ अरे बापरे, कशा तोंड करताय श्रीऊ बेबी. हा, ही बाबांची बर का, ही हॅलो. आत्ता कसं ठेवला, आत्ता कशी ठेवली खाली. हे श्रू बेबीचं बाळ आहे. धर बाळा, तिला घेऊन डान्स करते, तिला घेऊन जेवायला बसते. कुठे गेली होती तू? बेबीला इथेच ठेवून गेली होती श्रीऊ. मी गावात गेली होते. ए बाळा बिझी आता. साची दीदी सोबत खेळते, ती बाळासोबत खेळते. आणि आम्ही ना 3 दिवस मुंबईला होतो. तर ना जेव्हा आम्ही ना रिटर्न येत होतो ना त्यावेळेस 3 दिवस झाले आणि आम्ही आमच्या रस्त्याला लागलो. श्रीवला लगेच साची दीदीची आठवण आली. मला म्हणते आई साची दीदी कुठे ग, काकू कुठे ग, काका कुठे ग. हो म्हणते बघ, आणि लगेच गेली साची दीदीकडे. आता आलो होतो मम्मीला हॉस्पिटलला घेऊन, पण नेमकेच मॅडम टायमिंग पण होऊन गेला आणि मॅडम गेलेल्या आहेत निघून. आणि उद्या आहे संडे आणि त्याच्यात आता उद्या तर मॅडम नाही आहे असं म्हणताय. आणि आता काय करावं, तर चालले दिवेकर दुसरं हॉस्पिटल आहे तिकडे जायचं. बघू, तिथे पण डॉक्टर 6 वाजता नसतात, 6च्या नंतर नसतात. आणि आता वाजलेले आहे 7, तर जाऊन बघतो. असेल तर ठीक, नाही तर उद्या पुन्हा मॅमला एक कॉल करून बोलवतो. आला तर ठीक, नाही तर सोमवारीचं तर तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. कसं वाटतं आता तुला?
मी गेलो होतो दिवेकर हॉस्पिटलमध्ये, पण ते पण हॉस्पिटल बंद होतं. आता मम्मीला इकडे थोडीशी शॉपिंग करायची आहे म्हणून राजपालमध्ये आलेलो आहोत. तर आम्ही आलेलो आहोत 9 वाजता घरी आणि घरी आल्यानंतर मी जेवण बनवलं. आता वाजले 10. जेवणामध्ये मी बनवलेली आहे वड्याची भाजी, चपाती, भात आणि 10 वाजून गेलेत. आता जेवायला बसायचे कारण घरामध्ये पण थोडासा पसारा झालेला होता. ते आवते वरती वगैरे झाडून हे काय म्हणतात स्लॅब वगैरे मी असं झटकला आत्ताच आणि आता जेवायला बसतोय. तर चला मग बाकी काही नाही. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चलो बाय, गुड नाईट.